व्यक्ती स्वतंत्र मंचाचा हम सब एक है, हम सब एक है। पत्रकारांना अभिव्यक्त स्वतंत्र असलाच पाहिजे। पत्रकारांना अभिव्यक्त स्वतंत्र आवाज दो। बोला बोला अरे गली गली में शोर है, ये सरकार बदमाश है। गली गली में शोर है, ये सरकार बदमाश है। गली गली में शोर है, ये सरकार बदमाश है। नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। जनसुरक्षा कायदा रद्द करा, जनसुरक्षा कायदा रद्द करा। पत्रकार एक जुटीचा, पत्रकार एक जुटीचा। अभिव्यक्ती स्वातंत्र्य जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। अभिव्यक्ती स्वातंत्र्य जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। विरोधी कायदा रद्द करा, रद्द करा, रद्द करा। विरोधी कायदा रद्द करो, रद्द करो, रद्द करो। विरोधी कायदा रद्द करा, रद्द करा, रद्द करा। विरोधी कायदा रद्द करा, रद्द करा, रद्द करा। एक जुटीचा, पत्रकार एक जुटीचा। आवाज दो, पत्रकार अभिव्यक्ती संरक्षण मंचाचा, पत्रकार अभिव्यक्ती स्वतंत्र मंचाचा, पत्रकार अभिव्यक्ती स्वतंत्र मंचाचा। हम सब एक है, हम सब एक है। अरे बोल रे बोल, हल्ला बोल, बोल रे बोल, हल्ला बोल, बोल रे बोल, हल्ला बोल। सरकार पे बोल, हल्ला बोल। अरे आवाज दे के बोल, हल्ला बोल। हमारे आवाज देने के लिए बोल, हल्ला बोल। हमारे अधिकार के लिए बोल, हल्ला बोल। जोर से बोल, हल्ला बोल, बोल रे बोल, हल्ला बोल। तुम्ही पण आएगा, तुम्ही पण एक जनसुरक्षा कायदा रद्द करा, रद्द करा। जनसुरक्षा कायदा रद्द करा, रद्द करा, रद्द करा। जनसुरक्षा कायदा रद्द करा, रद्द करा, रद्द करा। जनविरोधी कायदा रद्द करा, रद्द करा, रद्द करा। जनविरोधी कायदा रद्द करा, रद्द करा, रद्द करा। मुख्यमंत्री होश में आओ, होश में आओ, होश में आओ। मुख्यमंत्री होश में आओ, होश में आओ, होश में आओ। होश में आके बात करो, बात करो, बात करो। होश में आके बात करो, बात करो, बात करो। सुरक्षा कायदा विरोधी चालणार नाही, चालणार नाही, चालणार नाही। पत्रकार एक जुटीचा, पत्रकार एक जुटीचा। जनसुरक्षा कायदा रद्द करा, रद्द करा, रद्द करा। संविधानिक जनसुरक्षा कायदा रद्द करा, रद्द करा, रद्द करा। संविधानिक जनसुरक्षा कायदा रद्द करा, रद्द करा, रद्द करा। पत्रकार एक जुटीचा। आज जनसुरक्षा विधेयकाविरोधात पत्रकार संघटनांनी आंदोलन केलं, तर की काय म्हणणं आहे आपलं आणि काय मागण्या आहेत? या जनसुरक्षा विधेयकासाठी किंवा त्याच्या विरोधासाठी या जनसुरक्षा विरोधकासाठी आम्ही महाराष्ट्रातल्या ज्या प्रमुख 11 पत्रकारांच्या संघटना होता त्यांना आम्ही मुंबई मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून आम्ही एकत्र आणलं आणि आज मुंबईत तुम्ही पाहिलं असेल की या सगळ्या ज्या पत्रकार संघटना आहेत त्याने एकत्रितपणे हे आंदोलन केलेलं आहे आणि आमची मागणी एवढी सोपी आहे की आजवर महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये गुन्ह्यांना रोखण्यासाठी एवढे कायदे आहेत की समजा एखादा आंदोलन होतं त्या आंदोलनातून समजा एखादा हिंसक वळण लागलं किंवा काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माणसांनी त्याच्यामध्ये काही गडबड केली तर त्यांना रोखण्यासाठी पुरेसे कायदे सध्या भारतामध्ये अस्तित्वात असताना सुद्धा हा नवीन जनसुरक्षा कायदा जो आणला जातोय या कायद्याचं उग्र स्वरूप असं आहे की शांततेच्या मार्गाने जे आंदोलन होणार आहे त्या शांततेच्या मार्गाने होणाऱ्या आंदोलनात कसं रोखता येईल हाच याच्या मागचा प्रमुख उद्देश आहे।
हा देश गांधीजींचा आहे, हा देश अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आहे, हा बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला घटनेचा देश आहे. त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारा हा कायदा आहे आणि म्हणून याला आम्ही सगळ्या पत्रकार संघटना त्याला विरोध करतोय. म्हणजे यातलं एक साधं तुम्हाला कलम सांगतो की समजा एखादा, आता ही आमची मुंबई मराठी पत्रसंघाची वाचतोय, उद्या एखाद्या बंदी घातलेल्या संघटनेचा एखादा व्यक्ती जरी या सभागृहामध्ये आला, आमच्या एखाद्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाला, तर त्या सभागृह जप्त करण्याचे अधिकार सुद्धा शासनाला या कायद्याने दिलेले आहेत. किंवा समजा एखाद्या कुटुंबामध्ये 5 मुलं असतील, 5 मुलांपैकी एक मुलगा समजा नक्षलाईट वळणाला लागला, तरी ते घर जप्त करण्याची बुलडोजरी वृत्ती जी आहे या कायद्यामध्ये आहे. मला असं वाटतं घटनेने, बाबासाहेब आंबेडकरच्या घटनेने या देशामधल्या प्रत्येक नागरिकाला हक्क दिलेला आहे. असं म्हणतात की 100 निरपराध सुटले तरी चालतील, पण अपराधी सुटले चालतील, पण एक निरपराधाला शिक्षा होता कामा नये. इथे उलटं आहे, इथे 100 निरपराधी मेले तरी चालतील, पण शिक्षा केलीच पाहिजे ज्यांना वाटेल त्याला. अशा प्रकारचा हा राक्षसी कायदा आहे आणि म्हणून आम्हा सगळ्या पत्रकारांनी पुढे करून आज हे मुंबईमध्ये आम्ही आंदोलन सुरू केलेलं आहे. ही एक ठिणगी आहे. आम्ही यानंतर राज्यपालांना आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत. सनदशीर मार्गाने त्यांना आम्ही विनंती करणार आहोत आणि त्यानंतरही हा जर कायदा मागे घेतला नाही तर महाराष्ट्रभर याची ठिणगी पेटेल असं आमच्या या सगळ्या आंदोलनातनं दिसते आणि सरकारने याची वेळीच गंभीर देखील घ्यावी अशी नम्र विनंती आम्ही त्यांना करतो. नाही, राज्य सरकारने नवीन जन सुरक्षा विधेयक हे विधिमंडळात मांडलेलं आहे आणि या विधेयकाच्या माध्यमातून पत्रकारच नव्हे तर राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती एक संकट आलेलं आहे किंवा एक त्याचा संकोच होण्याची भीती ही सगळी पत्रकारांमध्ये निर्माण झालेली आहे. याचं कारण म्हणजे नक्षल संघटना किंवा अर्बन नक्षल जे आहेत त्यांना नियंत्रित करण्यासाठी हे बिल आणलेलं आहे असं सरकारचं म्हणणं आहे. परंतु या कायद्याचा वापर सर्वसामान्य जनतेला आणि पत्रकारांच्या बाबतीत झाला तर सरकारकडे नवीन हत्यार किंवा त्यांची मुस्कटदाबी करण्याचं एक नवीन हत्यार या बिलाच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यामुळे या विधेयकाला पत्रकारांचा विरोध आहे. याच्यामधल्या ज्या तरतुदी आहेत या तरतुदी अत्यंत चुकीच्या आहेत. एखाद्या संघटनेनं जर एखाद्या सभागृहामध्ये एखादा कार्यक्रम केला तर त्याच्यावरती अशा संघटनाच्या नक्षलशी संबंधित आहेत जे लोकांना माहीत नाही अशा घरात जरी बैठक झाली तरी कारवाई करण्याचा अधिकार आहे. तर मला असं वाटतं की या माध्यमातून महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. महाराष्ट्राने देशाला अत्यंत पुरोगामी कायदे दिलेले आहेत. अशावेळी महाराष्ट्राला मागे घेणारा हा कायदा आहे. हा कायदा राज्य सरकारने करू नये ही सर्व पत्रकारांची भूमिका आहे. राज्यातल्या 10 ते 12 प्रमुख संघटना या एकत्र आलेल्या आहेत आणि एक आज सांकेतिक आंदोलन आहे. राज्य सरकारने जर या कायदा रद्द केला नाही, याचा पुनर्विचार केला नाही तर हे आंदोलन तालुका पातळीपर्यंत निश्चित जाईल. लवकरच आम्ही राज्य सरकारच्या या आमची भूमिका, पत्रकारांची भूमिका पटवून देण्यासाठी किंवा सांगण्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी याआधी राज्यात पत्रकार संरक्षणाचा कायदा केलेला आहे. मला असं वाटतं की त्याच धर्तीवर या कायद्याचा ते फेरविचार निश्चित करतील आणि हा कायदा रद्द करतील. कायदा बनवण्यापूर्वी चर्चा झाली नाही म्हणूनच आता हा विधेयक संयुक्त चिकित्सा समितीकडे गेला आहे.